मंडळी, हा जर पराठा तुम्ही एकदा करून खाल्ला ना तर नेहमी या पद्धतीनेच पराठा करून खाल। अगदी टिफिनसाठी मुलांच्या किंवा ऑफिसच्या टिफिनला सुद्धा हा पराठा देऊ शकता। एक कांदा उभा स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्या। त्यामध्ये हळद, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर चाट मसाला टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ मात्र टाकायचं नाही, नंतर मीठ टाकायचं। त्यानंतर जे मळलेलं पीठ आहे त्यातला एक गोळा काढून घेतलाय आणि गोलाकार लाटून घेतला। जे मिश्रण बनवलेलं आहे ते त्यावरती टाकून घेतलं आणि ह्या टायमिंगला थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आपण गोळा बंद करून घ्यायचा आहे, असं मोदकाचा घेतो त्याप्रमाणे। त्यानंतर हलक्या हाताने हा पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे, जास्त भार देऊ नका, पराठा फुटण्याची शक्यता असते। त्यानंतर आपण इथं तव्याला तेल लावून घेतलंय किंवा तूप सुद्धा लावू शकता तुम्ही आणि त्यानंतर त्यावरती पराठा टाकून घेतलेला आहे। छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, वरतून तूप लावायचं। खूप छान हा पराठा लागतो। तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।